तर आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे। हिंगोली आणि यवतमाळमध्ये शिवसेनेचे उमेदवार बदलण्यात आले आहेत। उमेदवार बदलावर संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। एकाच कुटुंबातले दोन उमेदवार नको म्हणून हेमंत पाटलांची उमेदवारी बदलून यवतमाळ वाशिम मधून त्यांच्या पत्नी राजश्रीताई पाटील यांना तिकीट देण्यात आल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे। आणि ज्यांना आता हिंगोलीची उमेदवारी मिळाली आहे ते बाबूराव कदम स्वतः आता आपल्या सोबत आहेत। बाबूराव कदमजी, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन। पक्षाकडून तुम्हाला अधिकृतपणे सांगण्यात आलंय का? धन्यवाद सर। पक्षाकडून अधिकृत मी काय टीव्ही वगैरे बघितली नाही, परंतु आताच एका न्यूज चॅनलच्या माध्यमातूनच मला ही बातमी समजली आणि त्याच्यानंतरचा हा आपला दुसराच फोन आहे। पण पक्षाकडून तुम्हाला तुमच्या उमेदवारीबद्दल नेमकं कधी सांगण्यात आलं की पक्षश्रेष्ठी या संदर्भात तुमच्या संपर्कात होते? पक्ष संपर्कात गेल्या 4 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी मुंबईला बोलवलं होतं आणि तिथंच मला समजलं की तुम्ही म्हणजे लोकसभेचे फॉर्म भरण्याची तयारी सुरू करा, त्यांनी अशा आम्हाला सूचना दिल्या होत्या। आणि तेव्हाच मला थोडी कुणकुण लागली की आपल्याला सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या मुलाला एवढी मोठी जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी दिली आणि आज खरोखरच ती म्हणजे आपल्या माध्यमातून त्यांनी टीव्हीच्या माध्यमातून सर्व मला बातमी सुद्धा कळाली। बाबूराव कदमजी, आपल्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर किंवा उमेदवारी दिल्यानंतर हेमंत पाटलांशी आपलं काही बोलणं झालंय? हो, कालच हेमंत भाऊशी बोलणं झालं होतं। आम्ही म्हणजे क्लासमेट सुद्धा आहे आणि असं काही हे नाही म्हणजे त्यांना दिली नाही किंवा मला मिळाली असं आमचं काही हे नाही म्हणजे। मग आता तुम्ही आणि हेमंत पाटील दोघेही खांद्याला खांदा लावून प्रचार करणार? हो, निश्चितच। हो, ठीक आहे। तर बाबूराव कदम कोळीकर आहेत। बाबूरावजी, आणखी एक प्रश्न आहे या संदर्भातला की उमेदवारी जेव्हा हेमंत पाटलांना जाहीर झाली होती तेव्हा सुद्धा आपल्या उमेदवारीची चर्चा किंवा तशा काही हालचाली पक्ष पातळीवर सुरू होत्या? नाही, तेव्हा हालचाली नव्हत्या। मी पक्षाकडे म्हणजे लोकसभेसाठी तिकीट सुद्धा मागितलं नव्हतं। मी विधानसभेची हदगाव विधानसभेची तयारी म्हणजे करू लागलो होतो, परंतु अचानक मला मुंबईला बोलून पेपर काढण्यासाठी सूचना केल्या। त्याच्यामध्ये खासदार हेमंत पाटलांनी सुद्धा मला सांगितलं की तुम्ही पेपर काढून घ्या म्हणून। असं काही म्हणजे हे नाही आमच्यात। ठीक आहे। मग बाबूराव कदमजी, एक उमेदवार म्हणून किंवा शिवसैनिक म्हणून जेव्हा हेमंत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाली त्यानंतर अशा काय घडामोडी घडल्या आणि कुठल्या गोष्टी तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या बाजूने अशा घडल्या की ही उमेदवारी तुम्हाला मिळाली, त्याबद्दल तुमची काय माहिती आहे? तुमचं काय मत आहे? नाही, असं मला तरी आता काही माहित नाही आणि मला आताच समजलं की हेमंत भाऊ यांच्या मिसेस आमच्या वहिनी राजश्रीताई यांना सुद्धा यवतमाळ वाशिमचं तिकीट मिळालं। राजश्रीताईला वाशिम बरोबर यवतमाळ वाशिमचं तिकीट मिळालं, उमेदवारी मिळाली असं समजलं। ठीक आहे। बाबूराव कदमजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन। तर शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर हे असतील हिंगोली मतदारसंघातून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।